एक मिनिट जरा एक मिनिट विरोधी पक्षनेते महोदय. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय, एक मला माननीय मंत्र्यांच्या लक्षात असं आणून द्यायचं आहे की आपण रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात या ठिकाणी बोललो. रिडेव्हलपमेंटमध्ये जे नॉन कन्सेंटिंग मेंबर आहेत यांच्या संदर्भात आपण कॉपरेटिव्ह ऍक्टमध्ये मागे आपलं सरकार असताना त्याच्यात चेंज केला आणि 51% लोकांनी त्याला मान्यता दिली की ते आपण मंजूर करतो. पण त्याच वेळी आपल्या हे लक्षात आलं नाही की केवळ कॉपरेटिव्ह नाही, मुंबईत कॉपरेटिव्ह जास्त आहे, पण महाराष्ट्रात इतरत्र हे सगळे जे काही अशा प्रकारचे फ्लॅट स्कीम किंवा जे काही संकुल आहेत हे अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टच्या अंतर्गत आहे, ते कॉपरेटिव्ह ऍक्ट अंतर्गत नाही आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपण अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्येही अशा प्रकारचा चेंज आणत नाही तोपर्यंत पुणे असेल, नागपूर असेल, या सगळ्या भागामध्ये अशा प्रकारचं डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. मागे खूप पूर्वी असं एक आपण म्हणजे 10-12 वर्षापूर्वी त्या संदर्भातला ऑर्डिनन्स काढला होता, पण तो लॅप झाला. म्हणून माझी विनंती आहे की एक तर ऑर्डिनन्स काढावा किंवा पुढच्या अधिवेशनापर्यंत ऑर्डिनन्स काढला तर अधिक चांगलं. आम्ही त्याला मान्यता देऊ, हरकत नाही, पण ज्या तरतुदी आपण कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये केलेल्या आहेत त्या सेम तरतुदी या अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये देखील कराव्यात अशी माझी विनंती आहे. आपण जे मांडलं ते बरोबर आहे. पुण्यामध्ये याच्यात त्रास होतोय, त्यामुळे अपार्टमेंट जो ऍक्ट आहे आणि तो कॉपरेटिव्हचा जो ऍक्ट आहे तो दोनांचा ते तपास करून एक ऍक्ट केला जाईल. नाही काय बोलायचंय नाही, तो झाला की प्रश्न झाला की संमत मग त्यांचा वाचायचा. माईक चालू करणं बाबा. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब मगाशी बोलत असताना थोडं चुकीचं रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी दुरुस्ती करतो. त्यांनी म्हणलं की माननीय देवेंद्रजींना कदाचित वाटत नव्हतं की समृद्धी मार्ग होईल. मुळामध्ये संकल्पना माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यावेळेस साहेब मंत्री होते, साहेब मुख्यमंत्री होते, संकल्पना त्यांची होती. त्यांना कसं काय वाटेल होईल का नाही, मुळात त्यांची संकल्पना असल्यामुळे ते चुकीचं रेकॉर्ड काढून टाका माझी विनंती आहे. काय विषय जाऊ दे त्यांचं. नाही अध्यक्ष महोदय, मी चांगलं बोलतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्रजी असताना तो मार्गाची सुरुवात त्यांनी केली, संकल्पना त्यांची होती. शिंदेसाहेब असं म्हणाले त्याला पुढे घेऊन गडचिरोली पण नेण्याचं काम मी केलं. शिंदेसाहेब असंही म्हणाले की देवेंद्रने दिलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तो पुढे घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, रेकॉर्डवरून काढायची गरज नाही, बसा. अध्यक्ष महोदय, एका वेगळ्या विषयाकडे मी आपलं लक्ष एक जर सभागृहाची परवानगी असेल तर कुठला शब्द रेकॉर्डवरून काढायचा आणि कुठला नाही काढायचा हा विषय फार गंभीर असतो. असं सर्रास हे काढा रेकॉर्डवरून ते काढा रेकॉर्ड करून एवढी मामूली विषय नाहीये. पण सध्या काय झालंय, आपण कुठलाही काढतो म्हणतो घाल त्यावर बोलू कधीतरी. चला अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय गृहमंत्री पण इथे आहेत. 10 एप्रिलला रामनवमी आहे आणि अध्यक्ष महोदय मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे सोहळे पूर्ण राज्यभरात होतात आणि मिरवणुका सुद्धा होतात. तर 10 एप्रिलच्या मिरवणुकांना रामनवमीच्या कुठेतरी त्याच्यावरच मर्यादा घालण्याचं काम होतंय की काय प्रशासनाकडनं. तर माझी आपल्याला हा विषय संपवूया काय, प्रस्ताव संपवूया. तुम्हाला वाटलं म्हणून पुढे नाही असं नाही, मला वाचावं लागेल ना प्रस्ताव संपला म्हणून. मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारताय आशिषजी याच्यावर म्हणून मी दिलं. ठीक आहे तुम्ही विचारा, परंतु हा प्रस्ताव आपण आता संपवूया. सभागृहानं या प्रस्तावावर विचार केला आहे, प्रस्ताव संपला. आता बोला आशिषजी, आता बोला. मी विषय मांडला आहे की खरं तर 10 एप्रिलला रामनवमी आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि देशात सुद्धा रामनवमीचे मोठे कार्यक्रम होतात. काही मिरवणुका निघतात. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या या मिरवणुकीत मर्यादा आपण घालता कामा नये. जशा शिवजयंतीला आपण परवानगी दिली तशा रामनवमीच्या बाबतीत सुद्धा सरकारने परवानग्या दिल्या पाहिजेत. याच्यातनं आपल्याला सगळ्यांना एकत्रच जायचंय पुढे. त्यामुळे तशी घोषणा सुद्धा गुढीपाडव्याला सुद्धा मिरवणुका असतात आणि रामनवमीला पण असतात. तर त्या बाबतीत सरकारची भूमिका काय सरकारने स्पष्ट केली तर वातावरण आपलं जे चांगलं आहे ते अजून चांगल्या पद्धतीने आपण सण सोहळे साजरे करू. माननीय गृहमंत्री. नाही मला वाटतं गृहमंत्री महोदय काहीतरी सांगतायत त्या विषयावर.
अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी उद्या स्टेटमेंट करेन. आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीला आपल्याला समोर जायचं नाही अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. काश्मीर फाईलच्या विषयामध्ये काही थिएटर्समध्ये आता सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. काश्मीर फाईलच्या संदर्भामध्ये थिएटर मालकांना अशा थ्रेटनिंग दिल्या जात आहेत की जिथे जिथे काश्मीर फाईल चालू असेल तिथे तुम्हाला पुढचे पिक्चर्स हे बॉलिवूडकडनं दिले जाणार नाही. एक आणि दुसरं, आतमध्ये सगळ्या सीट्स खाली असताना सुद्धा बाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावून लोकांना जाऊन देण्यात येत नाही अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले. आणि त्यामुळे माननीय गृहमंत्री महोदय, आपण सत्यता पडताळणी करावी त्या व्हिडिओच्या संदर्भामधली. आणि जर अशी परिस्थिती मुंबई, पुणे किंवा अशा कुठल्या ठिकाणी असेल तर त्याला परत प्रोटेक्टला समोर दुसरी लोक उभे राहतील, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊन या सभागृहामध्ये माहिती द्यावी, तेवढीच आपल्याला विनंती आहे. सत्यता पडताळून पाहण्यात येईल. चला, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस. अध्यक्ष महोदय, नियम 292च्या अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय आणि पूर्ण प्रस्ताव वाचायच्या ऐवजी तो भाग झाला असं आपण मी असं वाटतो म्हणतो पहिल्या 2 लाईनी वाचा आपण भाग शेवट. झाला असं समजूया. ठीक आहे, चला. बसून बोलू नये. तसं आज आनंदाची गोष्ट आहे की छोटं का होईना पण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्हाला या सभागृहामध्ये ऐकायला मिळालं. आणि एकूणच महाविकास आघाडीच्या सरकारच्या संदर्भात त्यांनी मांडलं की आम्ही चांगलं काम करतो आहे आणि जे काही आम्ही असं म्हणणाऱ्यांपैकी नाही आहोत की आम्ही निवडणुकीपुरतं हे म्हटलं आता हे करणार नाही. ठीक आहे, कदाचित ते विसरले असतील. 50,000 रुपये हेक्टरी जे काही शेतकऱ्यांना द्यायचे होते, बांधावर जी काही आश्वासनं दिली होती, पण ठीक आहे, आपण आता तो विषय काही या ठिकाणी काढू नये. मात्र मला आनंद आहे की आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर विंदा करंदीकर यांची एक कविता आत्ताच्या सरकारच्या एकूण परिस्थितीवर आपल्याला या ठिकाणी ऐकावी असं मला वाटतं. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि कशा प्रकारे लोकांच्या संदर्भात या सरकारला काही घेणं देणंच नाहीये. नवीन प्रकल्प नाही आहेत, नवीन योजना नाही आहेत, घोषणांची अंमलबजावणी नाही आहे, सुरू असलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत. केवळ टीका, आरोप, टोमणे याच्या पलीकडे या सरकारच्या माध्यमातून काहीच होताना दिसत नाही. आणि म्हणून कविवर्य विंदा करंदीकर असं म्हणतात, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार, सुख थोडे आणि दुःख फार. अशा प्रकारची अवस्था अध्यक्ष महोदय या सरकारची आपल्याला पाहायला मिळते. आणि एक हिंदीचे देखील कवी आहेत PL बामनिया, हे असं म्हणतात आणि त्यांच्या कवितेत सध्याच्या सरकारचं काम कसं चाललंय याची जाणीव आपल्याला येते. आम्ही जे म्हणू तेच खरं आहे अशा प्रकारे किंवा आमचा कारभार उत्तमच चाललेला आहे अशी जी भावना या सरकारला आलेली आहे. त्या संदर्भात ते असं म्हणतात, तुम चाहो तबेलों को बाजार कह दो, तुम चाहो पतझड़ों को बाहर कह दो, तुम्हारा ही राज है अभी यहां पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, छुट्टी का दिन बीतने लगा यहीं पर, अपने दफ्तर को तुम घर बार कह दो, इसी पर मिलने लगी अब हर खबर, अपने मोबाइल को अखबार कह दो. तुम्हारी इस सहूलियत भरी जिंदगी में
मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो। तुम्हारी सहूलियत भरी जिंदगी में मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो। फर्जी डिग्रियां खूब ले ली अब लोगों ने, तुम चाहो तो पढ़े लिखों को गवार कह दो। खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आता आम्हाला हे माहितीच नव्हतं. आम्ही उगीच 22-25 वर्ष या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, काय काय प्रश्न विचारत बसलो. आधीच हे समजलं असतं तर नसते विचारले. पण काही लोकांना संसदेमध्ये संसद रत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. काहींना इथे पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं प्रश्न विचारायला काही अक्कल लागत नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आमची चूक झाली. आम्ही आपलं MVA म्हणजे महाविकास आघाडी समजलो. नंतर लक्षात आलं महाविकास आघाडी नाही, महाविनाश आघाडी. मग लक्षात आलं महावसुली आघाडी. पण अलीकडच्या काळामध्ये तर ही मद्य विक्री आघाडी झाली आहे, MVA. म्हणजे किती दूरचा विचार करून तुम्ही त्यावेळेस MVA नाव ठेवलं हे खरं म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं. कारण बघा, पेट्रोल डिझेलचा कर आपण कमी केला नाही, पण दारूवर 50% केला. बार लायसन्सच्या नूतनीकरणावर 50% सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारूबंदी मागे घेतली. म्हणजे कोरोनाच्या काळात मंदिरं बंद, मदिरालय सुरू होती आणि क्लास बंद होते आणि ग्लास सुरू होते. तर महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललंय, खरं म्हणजे आता या संदर्भातले अनेक विषय माझ्याकडे आहेत. पण मला असं वाटतं की एकच मुद्दा मला विशेषत्वाने मांडावा असं वाटतो की ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतला की आता दुकानातही आपण वाईन त्या ठिकाणी विकू शकू. आता प्रश्न एवढाच आमच्या समोर आहे, कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही तरी काही प्रश्न आमच्या डोक्यात येतात. आता ड्राय डेला किराणा दुकान आणि सुपर शॉपी बंद राहील का? कारण वाईन तिथे विकली जाणार आहे. एक आमचे प्रवक्ते साहेब म्हणतात वाईन ही दारू नाही. मग आता ड्रंक अँड ड्राईव्ह मधनं वाईन वगळली जाणार का हे आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. कारण वाईन ही दारू नाही आहे. त्यामुळे वाईन पिऊन ड्रायव्हिंग केलं तर नो फाईन. इफ यू हॅव वाईन, नो वाईन नो फाईन. आणि ती दारू नसल्यामुळे आता वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपण वाईन सर्व करणार का असा प्रश्न आला. आणि म्हणून मला एकाने खूप छान लाईनी बनवून पाठवल्या. तो म्हणाला किराण्याच्या यादीत आता वाढणार एक लाईन, बाकीच्या सामानासोबत एक बाटली वाईन. झिंगत झिंगत येथील मंत्री, स्वागत होईल फाईन. यालाच म्हणतात विकासाचं चालतं बोलतं साईन. हळूहळू विकतलेही बहुतेक उघड रम आणि व्हिस्की. राज्य कारभार करणे आता होणार अधिक रिस्की. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यास मदत करायची होती. आता या ठिकाणी सांगितलं की वाईनचा निर्णय हा शेतकऱ्याला मदत करण्याकरता आपण केला. मग त्याला जर मदत करायची होती तर 50,000 रुपये हेक्टरी आपण घोषित केले होते, ते द्यायला पाहिजे होते. किंवा टोमॅटो केचप, मोरावळा, जेली, जॅम, ज्यूस, ग्रेप्स, सबसीड ऑइल, द्राक्ष मनुका, फळांचे पल्प, अशा सगळ्या गोष्टी सोडून वाईनच्याच मागे आपण इतकं का लागलो हे मला समजत नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात अधिक मी बोलणार नाही. आज खरं म्हणजे अनेक विषय आपण या ठिकाणी घेतले आहेत. पण माझे काही सहकारी देखील विषय मांडणार आहेत. उद्या सुधीर भाऊ देखील या विषयावर बोलताना विशेषतः अनुशेषाचा विषय आणि विदर्भाचा विषय ते मांडतील. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे. आता बघा,
काय झालंय की जगातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असं देशातली असं आपण मुंबई महानगरपालिकेचं वर्णन करतो आणि इतके रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस असले तर विकास झाला पाहिजे, ही महानगरपालिका पुढे गेली पाहिजे, पण अशी परिस्थिती काही दिसत नाहीये. आत्ताच केंद्र सरकारने एक इंडेक्स घोषित केला आणि मिलियन प्लस म्युन्सिपालिटीज अँड म्युन्सिपल परफॉर्मन्स इंडेक्स असं त्याचं नाव आहे. मागच्या वेळेस मला आठवतं की हा इंडेक्स ज्यावेळेस आला होता 2017 साली, तर इलेक्शनमध्ये मला असं वाटतं की त्यावेळेस माननीय आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे पक्षप्रमुख हे या इंडेक्सचाच हवाला देत होते की बघा या इंडेक्समध्ये आम्ही किती चांगलं काम केलंय, त्यामुळे या इंडेक्सवर तर आपला विश्वास आहेच. आता या इंडेक्स मधली अवस्था अशी आहे की 4थ्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड आहे, 5व्या क्रमांकावर पुणे आहे आणि मुंबई ही 8व्या क्रमांकावर गेली आहे. पण ते ठीक आहे, म्हणजे तेव्हा तुम्ही 1 क्रमांक म्हणत होतात, पण ते ठीक आहे. महत्वाचं काय आहे की जे आम्ही सातत्याने म्हणतो की मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे मगाशी आमचे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी काही लोक समजतात, पण माझं मत आहे महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात 8वा आहे त्यांचं रँक इन फायनान्शियल मॅनेजमेंट किती असावा? फायनान्शियल मॅनेजमेंट मधला आपला रँक आहे 45वा. देशामध्ये 45व्या नंबरवर आपण आहोत. 8व्या नंबरवर नवी मुंबई आहे, 14व्या नंबरवर पुणे आहे, 17व्यावर पिंपरी चिंचवड आहे, अगदी नागपूर देखील आपल्या वर गेली आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये नागपूरचा क्रमांकही जी या कुठल्याही महानगरपालिकेच्या तुलनेत गरीब महानगरपालिका आहे, रिसोर्सेस कमी आहेत, त्याचाही नंबर आपल्या वर आहे. फायनान्शियल रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये मुंबईला कुठे नेऊन ठेवलं आपण? 45व्या क्रमांकावर. आणि याचा जर ग्रॅन्युलर डाटा आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून लक्षात येतं की किती प्रकारचे मिसमॅनेजमेंट्स या मुंबईमध्ये आपण करतो आणि कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटला लुटून नेण्याचं काम या मुंबई शहरामध्ये होत आहे. आणि म्हणून आपण भावना किती चांगली असेल, मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं, छोटंसं होतं, पण भावना खूप सुंदर होती की मुंबईकरांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, गरिबांना द्यायचं आहे, श्रमिकांना द्यायचं आहे. पण देण्याच्या नावाखाली आपण घेतोय. आपण या ठिकाणी सफाई कामगारांना जी काही घरं देण्याची योजना आहे, आमचे सहकारी त्यातला भ्रष्टाचार मांडणार आहेत. आपण त्याला चेहरा सुंदर दिलाय, सफाई कामगाराला घर, पण प्रत्यक्षामध्ये सफाई कामगाराच्या नावावर आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या कशा भरल्या या संदर्भात अमित साटम तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. आणि केवढा मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये आपण केला, म्हणजे सफाई कामगाराला देखील आपण सोडायला तयार नाही, अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, बीकेसी, मुलुंड, दहिसर, वरळी, नेस्को, भायखळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. खरं म्हणजे आमची कोणी आपल्या UN तारीफ केली, अजून आमची कोर्टाने तारीफ केली. खरं म्हणजे हे कधीतरी कोर्टापुढे गेलं पाहिजे हे घोटाळे, कारण कोर्ट एखाद्या मुद्द्यावर बोलल्यानंतर आपण आपली पाठ थोपटून घेतो. त्याच वेळी हे जे एवढे घोटाळे झाले आहेत ना, कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडर मध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशन मध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, KEM रुग्णालयामध्ये घोटाळा,
बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा. म्हणजे मुंबई मेली तरी चालेल, पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे. आणि याच्यावर आम्ही बोललो तर आम्ही कोण? महाराष्ट्राचे शत्रू, मुंबईचे शत्रू, मराठी माणसाचे शत्रू. म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईला लुटून खाणारे, मराठी माणसाचे दैवत, मराठी माणसांचे ते हितचिंतक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आवाज उठवतात, तो आवाज दाबण्याकरता आम्ही शत्रू. पण काळजी करू नका, मुंबईचा मराठी माणूस असो की अमराठी माणूस असो, प्रत्येकाच्या लक्षात या कोविडमध्ये आलाय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लंय, कोण आपला शत्रू आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ही जी परिस्थिती मुंबईची केली आहे, आज आपण बघा कोविडच्या काळामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू केले, आवश्यक होते, देयर वॉज अ इमर्जन्सी. पण मुंबईमध्ये अनेक नामांकित आणि रेप्युटेड संस्था होत्या की ज्यांना हे काम देता आलं असतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना हे काम देण्याचा जो घाट घालण्यात आला, काय परिणाम झाला? 5 कोविड सेंटरचा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला. कुठले टेंडर नाही, अर्ज नाही, आणि कागदपत्र जे त्या ठिकाणी दिले, 4 दिवसापूर्वी कंपनी तयार केली, नावं सारखी आहेत, रेप्युटेड कंपनीचं नाव आणि या कंपनीचं नाव सारखं आहे. लोकांना असं वाटावं की त्यांच्याच नावाने ही कंपनी आहे, त्यांनाच आपण कंत्राट दिलं, ती नाही आहे. पार्टनरशिप झालेले आहेत. आणि त्या करतानाही हे लोक इतक्या घाईत होते की स्टॅम्प पेपर कधी जुने आहेत, काही ठिकाणी डेट्स चुकलेले आहेत, काही ठिकाणी कट पेस्ट केलाय. म्हणजे दुसऱ्याचा एक्सपिरियन्स घेण्याकरता झेरॉक्सच काढली आहेत, फोटोकॉपी काढून त्या ठिकाणी लावून टाकली आहे. आणि अशा प्रकारे केवळ हे आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन थांबलो नाही, तर याच्यामध्ये 38 कोटीचं अधिकचं पेमेंट देखील आपण केलं. आणि फार चांगल्या प्रकारे हे सगळं केलं. एक्सपिरियन्स नाही अशा लोकांना काम द्यायचं आणि त्या ठिकाणी पेशंट येऊ का न येऊ 50% पेमेंट मिळेलच. म्हणजे अनेक सेंटर असे आहेत की जिथे रिकामे होते, पूर्ण रिकामे होते, पण आपण पेमेंट केलाय. याचं कारण कोणीतरी जवळचे लोक हे कोविड सेंटर चालवत होते. आता तुम्ही बघा, ही जी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे, याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं शिवाजीनगरचं जम्बो कोविड सेंटरचं काम दिलं. जरा 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं तिथनं, कारण त्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला, त्यानंतर लक्षात आलं की यांच्याकडे काहीच नाहीये. 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं आणि ब्लॅकलिस्ट केलं. त्यांनाच 5 कोविड सेंटर मुंबईमध्ये दिले, त्यांनाच दिले. आणि खरं म्हणजे इतक्या या घोटाळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, पण त्यावर कुठली कारवाई ही मात्र होताना दिसत नाही. आता आपण मुलुंड कोविड सेंटरचं बघा, तडकाफडकी आपण त्याचं काम दिलं. आणि आपले सत्तारूढ पक्षाचे एक नेते आहेत, त्यांची एक ट्रस्ट आहे, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर, यांना हे काम दिलं. आम्हाला वाटलं की चला, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर म्हणजे काहीतरी कुठली तरी चांगली संस्था असेल. त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अशा प्रकारची संस्था कुठेही रजिस्टर्डच नाहीये, कुठेच नाहीये. त्याचं केवळ नाव एक तयार केलं, सुंदर लेटर पॅड तयार केलं आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी तक्रार दिली. आणि मग काय झालं,
महिन्याभरात मुलुंड कोविड सेंटरच्या अधिष्ठात्याने तक्रार केली की या कंपनीची लायकी नाही, क्षमता नाही, डॉक्टर नर्स पुरवले जात नाही आणि मग 4 महिन्यानंतर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला. पदाधिकारी आहेत. अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळामध्ये खरं म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भात आपण निर्णय केला. आणि आपण सांगितलं की 10 रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावायचे. आणि मग प्लांट उभारणीचे काम 3 निविदाकार पुरवठादार यांना देण्याच्या संदर्भातली फाईल या ठिकाणी तयार झाली. आणि मग हे जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहेत हे तयार करण्याकरता 84 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं. आता या तिन्ही कंपन्या ज्या आहेत या तिन्ही कंपन्या ब्लॅकलिस्टेड होत्या, तिन्ही. आणि शेवटी यातल्या एका कंपनीला, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की एका दिवसात त्या कंपनीने जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्टातनं त्याच्या विरुद्ध ऑर्डर आणला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या ब्लॅकलिस्टिंगच्या संदर्भात डिस्ट्रिक्ट कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन कुठे आहे मला समजत नाही. ते नाही आहे, त्याची प्रोसेस आहे, पण कंटेस्ट नाही केलं. आणि ही हायवे नावाची कंपनी आहे, याला आता त्यांच्यावर हे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे एकच उरलेले आहेत असं सांगून त्यांना आपण हे काम देऊन टाकलं. ते शेवटपर्यंत लागले नाहीच. आश्चर्याची गोष्ट आहे की हायवे काय आहे मला माहित नाही, पण हे हायवे कधीच बांधत नाही. हे पेंग्विन आणतात, हे पिंजरे बांधतात. आणि जेव्हा याच्या डीप मध्ये आम्ही गेलो, साहेब यांच्याजवळ साधा जीएसटी नंबर नाहीये. हे कोणाचा जीएसटी वापरतात माहिती आहे? हे वापरतायत एका डिपार्टमेंटल स्टोअरचा जीएसटी नंबर. मग आता डिपार्टमेंटल स्टोअर हे ऑक्सिजन सप्लाय करणार आहे आणि खूप मोठ्या घोषणा झाल्या पण काहीच झालं नाही. म्हणजे ही फाईल तर माझ्याजवळ आहेच. ही फाईल जर वाचली तर काय सुरस आणि चमत्कारिक फाईल होऊ शकते. आपण रोलर कोस्टर म्हणतो ना, अशी रोलर कोस्टर फाईल आहे. कशी बदलत गेली आहे ती फाईल हे या फाईल मधनं आपल्या लक्षात येतं. पण अध्यक्ष महोदय, या संपूर्ण कोविडच्या काळात अजूनही आमचे सहकारी मांडतील खूप घोटाळे आहेत. मी काही सगळे मांडणार नाही, मला कमी वेळात आपलं संपवायचं आहे, अनेकांना बोलू द्यायचं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके भयानक घोटाळे जर या ठिकाणी होत असतील तर काय खरं म्हणजे. आता बघा काय परिस्थिती होती. आता सप्टेंबर 2020 परिस्थिती सांगतो की वजन पडल्याशिवाय फायली चालायच्या नाही. मुंबई महापालिकेच्या वतीनं गरिबांसाठी 73 औषधी खरेदीची फाईल ही महापौरांकडे मान्यतेला गेली. सप्टेंबर 2020 कोरोनाचा काळ. मे 2021 पर्यंत 18 स्मरणपत्र गेली आणि 18 स्मरणपत्रानंतर मग त्यांच्या कार्यालयाने सांगितलं की फाईल गहाळ झाली. म्हणजे कोविडने लोक मरतायत आणि आम्ही औषध खरेदी करण्याच्या ऐवजी पत्र पाठवतो एकमेकाला. मग नवीन फाईल तयार झाली की नोव्हेंबर 2021 म्हणजे 1 वर्ष 2 महिन्यांनी दुसरी फाईल मंजुरीसाठी आली. म्हणजे 15 महिने 18 स्मरणपत्र. काय गरिबांकरता औषध खरेदी होणार आहे? कुठे औषध नव्हतं, खरेदी नव्हती. आणि मग आपापसातच भांडण झालं. स्थायी समितीच्या बैठकीत पोलीस चौकशीची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी विशेष उपायुक्त, आरोग्य उपायुक्त यांची 2 सदस्यीय समिती गठीत करण्याची मागणी मान्य केली. 14 दिवसात अहवाल येणार होता. अजूनही तो अहवाल आलेलाच नाही, कारण तो येऊ शकत नाही. आणि फाईल गहाळ झाल्याची तक्रार देखील या ठिकाणी नाही. आता ही फाईल कोणाची वाट पाहत होती हे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. तुम्हाला काय परिस्थिती आहे? इंजेक्शन आणि सर्वसाधारण लसी
शेड्यूल 1 मुंबई महानगरपालिका सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका जुलै 2021 मध्ये करार संपला, नवीन निविदा अद्यापही काढण्यात आलेली नाही, त्यामुळे रुग्णांना खासगीतून खरेदी करावी लागते. शेड्यूल 2 ची औषधे जुना करार जानेवारी 2022 मध्ये संपुष्टात आला, नवीन खरेदी नाही, त्यामुळे टॅबलेट आणि कॅप्सूल रुग्णालयात उपलब्ध नाहीत. शेड्यूल 3 ची औषधे सिरप आणि ऑइंटमेंट फेब्रुवारी 2022 मध्ये निविदा संपुष्टात, नवीन निविदा नाही. एक्सरे फिल्मचं 250 साहित्य जून 2021 मध्ये 100 प्रकारच्या साहित्यांची निविदा अजूनही प्रलंबित आहे, 10 महिने प्रलंबित आहे. मग शेड्यूल 5 डिसइन्फेक्टंट आणि अन्य गोष्टी, आता या काळामध्ये सगळ्यात जास्तीची जी आवश्यकता होती 50% निविदा झाली, 50% अद्याप प्रलंबित आहे. शेड्यूल 6चं मग अशी मी सांगितलं की कशा प्रकारे थांबवलं. शेड्यूल 7 कॉटन बँडेज. आता कॉटन बँडेज हे किती बेसिक गोष्ट आहे. डिसेंबर 2019 मध्ये निविदा जारी केली, अद्यापही ती फायनल झालेली नाही. शेड्यूल 8 निडल आणि सिरिंज 50%, त्याच्यावर खरेदी नाही. शेड्यूल 9 सर्जिकल उपकरणे केवळ 50% अंतिम. आणि शेड्यूल 10 लॅब उपकरणे ब्लड कलेक्शन निडल जानेवारी 2021 पासून निविदाच निघालेल्या नाही. आता 10 शेड्यूलची परिस्थिती आहे. खरं म्हणजे महानगरपालिकेला रस कशात आहे? पेंग्विन मध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये, इमारतींमध्ये, चौकांच्या सजावटीमध्ये. ते केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं माझं मत नाही, पण त्याच्यात अधिक इंटरेस्ट आहे. आम्ही आपलं त्या मलबार हिलकडे जातो तर दरवेळेस कुठे नवीन रेलिंग दिसतं, मग कुठे नवीन काचा लागलेल्या असतात, मग कुठे अजून काही नवीन लागलेलं असतं. चांगलं दिसतं, मुंबई सुंदर दिसली पाहिजे आपली. दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी काहीतरी नवीन दिसतं, चांगलं आहे. नवीन प्रकारचे ते आपले हे दिसतात, काय म्हणतात त्याला, बस स्टॉप दिसतात. नवीन प्रकारचं स्ट्रीट फर्निचर आम्हाला पाहायला मिळतं. आता तर आपण मुंबई रंगवत, चांगली गोष्ट आहे, दिसलंच पाहिजे. पण त्याच वेळी महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या या गरीब माणसाला अशा कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर आपण काहीही उपलब्ध ठेवणार नसू तर नेमकी काय परिस्थिती होईल. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अंध डळतं आणि कुत्रं पीठ खातं असं काहीतरी म्हण आहे, ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा, अजमेरा बिल्डर 2010 मध्ये त्यांनी मस्केरान्स परिवाराकडनं 2.55 कोटीमध्ये दहिसर येथील संपूर्ण अतिक्रमण असलेली जमीन, 100% अतिक्रमण आहे, ही जमीन 2.55 कोटीत विकत घेतली. त्यानंतर ती एक्वायर करा असं ते तगादा त्यांनी लावला आणि सातत्यानं तो तगादा सुरू होता. पहिल्यांदा सीताराम कुंटे कमिशनर, मग अजय मेहता कमिशनर आणि मग प्रवीण परदेशी कमिशनर, या तिन्ही महापालिका आयुक्तांनी ही जमीन एक्वायर करू नये अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिला. आणि त्यानंतर नवीन सरकार आल्याबरोबर जी जमीन 2.55 कोटीमध्ये म्हणजे 2,55,00,000 घेतली होती, पूर्ण अतिक्रमित जमीन होती, त्या जमिनीचं 349 कोटी रुपयाचं आपण पेमेंट केलं. आणि त्याच्यावर तो बिल्डर सॅटिस्फाईड नाही आहे, तो कोर्टात गेलाय. तो म्हणतो मला 900 कोटी रुपये पाहिजे. आणि कदाचित कोर्टात संगनमत करायचा प्रयत्न झाला, कोर्टाच्या लक्षात येईल, पण नाही आलं आणि संगनमत झालं तर 900 कोटी रुपये देखील या ठिकाणी मिळतील. आणि काय सुंदर या ठिकाणी संकल्पना असते. आता माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पुन्हा अजमेरा बिल्डर, भूखंडाची अदलाबदली. आता माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरता अजमेराचाच भूखंड योग्य आहे अशा प्रकारचा निर्वाळा हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला. आणि मग हा काय भूखंड होता? हा CRZ नी बधित भूखंड होता.
याच्यावर कुठलंही बांधकाम हे अजमेरा करू शकत नव्हते, कुठलंही नाही. आणि मग पालिकेची जागा होती जवळ, त्याच्यावर उद्यान आणि बगीचाचं आरक्षण होतं. मग स्वॅपिंग ऑफ लँड केलं आणि स्वॅपिंग ऑफ लँड करताना अनबिल्डेबल ही जागा आम्हाला पंपिंग स्टेशन बांधायचं म्हणून महानगरपालिकेने घेतली आणि पालिकेच्या जागेवर जे उद्यान आणि बगीचाचं आरक्षण होतं ते काढून त्याला निवासी प्रकल्पाचं आरक्षण करून त्याला दिलं. म्हणजे स्वॅपिंग ही नॉन बिल्डेबल त्याला खरं तर उद्यान आणि बगीचाचं आरक्षण असतं तरी त्याला डीसीआर प्रमाणे खूप पैसे मिळाले असते, पण अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान. त्यामुळे अशी परिस्थिती या ठिकाणी आली की तेही आरक्षण बदलवून आणि त्याला अशा प्रकारचं या ठिकाणी लाभ देण्यात आला. आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या विरोधी पक्षांनी, म्हणजे तुमच्यासोबतच्या काँग्रेसनी, आमच्या भाजपनी, सगळ्यांनी याचा विरोध केला. रईस भाई सही बात है, आपको पता है, सगळ्यांनी विरोध केला. पण काय आहे